जिल्ह्यात येलो अलर्ट जारी, सुसाट्याचा वारा. पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिमा मित्तल यांचे आवाहन. जालन्यातील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दिनांक 28 व 29 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा ताशी 30-40 किमी प्रति येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिनांक 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडीच्या वादळादरम्यान व विजा, शेताची अवजारे, मोटरसायकल यांच्यापासून दूर राहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर राहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षित ठिकाणी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळेच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः जनावरांचे रक्षण होईल याबाबत दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय जालना 02482 22 31 32 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्टर, महामाय न्यूज, जालना.